पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं कुटुंबाला लुटणाऱ्या सराईत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना मोठं यश आलंय. बुटीबोरीतील गाजलेल्या लूट प्रकरणाचा 8 दिवसात छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेनं 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. तब्बल 150हून अधिक CCTV फुटेज आणि पीडितेच्या मुलीनं मोबाईलमध्ये टिपलेला व्हिडिओ या तपासात निर्णायक ठरलाय. बुटीबोरीत चाकूचा धाक दाखवून करण्यात आलेल्या गाजलेल्या लूट प्रकरणाचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी अखेर पर्दाफाश केलाय. 5 जुलैच्या सायंकाळी कृषी विभागात कार्यरत असलेले सुशांत हजारे आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत असताना 2 दुचाकीस्वारांनी त्यांना रस्ता विचारण्याच्या बहाण्यानं अडवलं. सुरुवातीला रस्ता दाखवल्यानंतर आरोपींनी पुढे जाऊन कार थांबवली आणि चाकूचा धाक दाखवत सुशांत हजारे यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मंगळसूत्र लुटून घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळी CCTV कॅमेरे नसतानाही सुशांत हजारे यांच्या मुलीनं त्यावेळी मोबाईलवर चित्रित केलेला काही सेकंदाचा व्हिडिओ पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 पथकांनी हुडकेश्वर ते बुटीबोरी या मार्गावरील तब्बल 150हून अधिक CCTV फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपासातून मुख्य आरोपी अफरोज उर्फ भाईजान पठाण याचा शोध लागला. तो अन्य एका गुन्ह्यात अमरावती कारागृहात शिक्षा भोगत असून मुलाच्या उपचारासाठी 15 जून रोजी पॅरोलवर बाहेर आला होता. पैशाची गरज भागवण्यासाठी त्यानं साथीदार रामेश्वर प्रधान याच्या मदतीनं ही लूट केल्याचं तपासात निष्पन्न झालं. पोलिसांचा तपास सुरू असल्याचं लक्षात येताच अफरोज पुन्हा अमरावती कारागृहात परतला. मात्र पोलिसांनी त्याच्यापर्यंत पोहोचत त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याचा साथीदार रामेश्वर प्रधान यालाही अटक करण्यात आली. तपासात दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध दरोडा, लूट, बलात्कारासह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याचंही समोर आलंय. घटनास्थळापासून बॅकट्रॅक करत 25 किलोमीटर जवळपास बॅकवरती आपण जवळपास 125 ते 150 कॅमेरे 5 जुलै ते 11 जुलैपर्यंत आपण या 7-8 दिवसामध्ये चेक केले. आणि त्याच्यामध्ये मग प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला काही ना काही जी लिंक आहे. खूप छान गोष्ट अशी होती त्याच्यामध्ये की मुलीनी जे आहे थोडंसं व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला होता. त्यामुळे आपल्याला आरोपींचं कपडे कोणते घातले याच्यावरनं ती थोडीशी लिंक होती आपल्याकडे. तर त्याच्यामधनं मग आपण आरोपी जे आहेत ते बोखाऱ्यामध्ये जे एक एरिया आहे बोखाऱ्याचा, तर त्या ठिकाणी ते राहणारे आरोपी होते. आणि तिथनं मग आपण शारदानगर आहे खरबी एरियातलं शारदानगरमधनं मग आपल्याला ते ट्रेस आउट झालं.